हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आज इचलकरंजीतील माकपच्या लाल बावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला। मेळाव्याला इचलकरंजी हातकणंगले शिरोळ विधानसभा मतदारसंघातील संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संघटनेची भूमिका जाहीर करण्यासाठी लाल बावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेनं इचलकरंजीत मेळावा घेतला। यावेळी नूर महम्मद बेळकुडे, सदा मलाबादे, भाऊसो कसबे, प्राचार्य ए.बी. पाटील यांनी माकपची भूमिका विशद करून पक्षातील काहींनी घेतलेल्या निर्णयानुसार नव्हे तर पक्षाच्या धोरणानुसार कष्टकऱ्यांची बाजू मांडू शकणारे, त्यांना न्याय मिळवून देऊ शकणारे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्यासाठी जोमानं प्रचार करण्याचं आवाहन केलं। कामगार, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचं धोरण ठरवण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणं गरजेचं आहे। त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन भरमा कांबळे यांनी केलं। प्रकाश मोरबाळे, मदन कारंडे, सयाजी चव्हाण यांनीही परिवर्तनाची लढाई बळकट करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं। यावेळी इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।